हॅलो, कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आजची माझी रेसिपी आहे ती म्हणजे हिवाळ्याचे स्पेशल डिंक आणि मेथीचे लाडू. हिवाळ्यामध्ये मेथी आणि डिंक खाण्याचे फायदे तर प्रत्येकाला जवळपास माहितीच आहे आणि त्यामुळेच प्रत्येक घरी हिवाळा आला की डिंक आणि मेथीचे लाडू हे बनतातच. तर मी सुद्धा माझी रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर माझी ही सोपी पद्धत आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा डिंक आणि मेथीचे लाडू तुमच्या घरी ट्राय करू शकता. चला तर मग सुरुवात करूया अजिबात कडू न होणारे मेथी आणि डिंकाचे लाडू. आणि रेसिपी आवडली तर आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरही तुम्ही क्लिक करू शकता. तर इथे मी छोटा पोहे खायचा चम्मच असतो त्याने 2 चम्मच एवढी कच्ची मेथी घेतलेली आहे. तर या मेथीला आपल्याला स्वच्छ कापडाने आधी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याचं छान बारीक असं पावडर करायचं आहे. खूप बारीक नाही झालं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला मेथीचं छान असा पावडर करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की खूप जास्तही बारीक मेथी झालेली नाही आहे. थोडंसं रवाळ टेक्स्चर आहे पण तरीही चालतं, काहीच हरकत नाही. आणि आता या मेथीला आपल्याला साधारणतः 4 ते 5 तास दुधामध्ये भिजवत घालून ठेवायचं आहे. तुम्ही रात्रभरही भिजत घालून ठेवू शकता. मी 3 ते 4 तास भिजत घालून ठेवलेलं होतं. दुधामध्ये मेथी भिजत घालून ठेवली की याचा कडवटपणा थोडासा कमी होतो. तर अशा पद्धतीने पूर्ण दुधामध्ये मेथी छान अशी पातळ अशी स्लरी करून आपल्याला भिजत घालून ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून पूर्ण मेथी भिजली की मेथी पूर्ण दूध ॲब्झॉर्ब करून घेईल आणि त्याचं एक छान कडवटपणा असा निघून जाईल. तर याला आता आपल्याला 3 ते 4 तास असंच भिजत घालून ठेवायचं आहे. तर त्यानंतर या काळ्या कच्च्या खारक आहे या मी याच्या बिया काढून घेतल्या आहे आणि आता आपल्याला याला थोडंसं हलकं याचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे त्यामुळे याला गरम करणं आवश्यक आहे. याचं मॉइश्चर पूर्ण निघालं तरच आपलं सर्व पदार्थ छान बारीक होतील. त्यानंतर हे काही साहित्य आहे जे आपल्याला लाडूसाठी लागणार आहे. तर डिंक थोडा मी जास्त घेतलेला आहे. त्यानंतर बदाम, काजू, काळा मनुका आणि या सीड्स आहेत काही. तर परत आपल्याला यापेक्षाही वेगळं अजून सामान काही लागणार आहे तर ते परत पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर बदाम, काजू आणि डिंक मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आणि हे या सनफ्लॉवर सीड्स आहे ज्या मी मगाशी ठेवल्या नव्हत्या तर यासुद्धा आपल्याला लाडूमध्ये टाकायला लागणार आहे. आणि ही गरम केलेली खारक आहे जी मी मिक्सरला लावून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने गरम केली तर खारक पटकन छान अशी बारीक होते. आपल्याला एकदम खारकचं पावडर करायचं नाही आहे. तुम्ही विकतचं पावडरही वापरू शकता पण मी अशी खारक वापरते. त्यानंतर हा 2 वाटी मखाना घेतलेला आहे मी. यालासुद्धा आपल्याला छान मॉइश्चर जाईपर्यंत गरम करून भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यालासुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर मखाना भाजायला थोडासा वेळ लागू शकतो कारण खूपसा त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे ते निघायला थोडासा वेळ जातो. तर तुम्ही कंटिन्युअसली याला स्टर करत राहा तर इथे मखाना माझा भाजून झालेला आहे. तर मी याला एका वेगळ्या परातमध्ये काढून घेते. त्यानंतर ही काळी मिरी आहे यालासुद्धा आपल्याला गरम कढईमध्ये छान कडक असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्येच हा छोटासा जायफळाचा तुकडा मी टाकलेला आहे. हे जे जायफळ, वेलची पावडर वगैरे आहे हे खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर देतात त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर मी अर्धा तुकडा जायफळाचा वापरलेला आहे आणि हे 4 ते 5 मी लवंगा टाकलेले आहे. तर लवंगा हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं असेल तरच टाका. तर हे जी आपली वेलची असते त्याची वरची साल आहे ती मी टाकलेली आहे. माझ्याकडे वेलचीची पूड आहे त्यामुळे नंतर मी जेव्हा पूर्ण मिश्रण तयार होईल तेव्हा वेलचीची पूड वरून घालेल. तर हे सर्व आपल्याला छान 2 ते 3 मिनटं कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा मी आता वेगळं काढून घेणार आहे. तर त्यानंतर सर्व पदार्थ आपले मिक्सरमध्ये बारीक करून झाले की कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे 2 चमचे एवढं.
तूप तिकडे मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण इकडे गुळाचा पाक करून घेणार आहोत. तर एका दुसऱ्या कढईमध्ये मी इथे थोडंसं 2 वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे छोट्या वाटीने आणि त्यामध्ये मी 2 गुळाचे खडे घातलेले आहे. खूप जास्त गोड आपण पाक करणार नाही आहोत आणि पाक म्हणजे 1 ताराचा किंवा 2 ताराचा न करता फक्त गुळाचं घट्टसर पाणी आपण इथे करून घेणार आहोत. तर तोपर्यंत आपला गूळ आणि गुळाचा पाक इथे तयार होईल तोपर्यंत आपण इकडे पुढची प्रोसेस करून घेऊ. तर तूप आपलं छान मेल्ट झालेलं आहे. हे डिंकाचं पावडर आहे. सर्वात आधी आपण डिंकाचं पावडर भाजून घेणार आहोत तुपामध्ये. तर अख्खा डिंकही तुम्ही तुपामध्ये असा आधी भाजू शकता आणि नंतर त्याला क्रश करू शकता. पण आधी मी डिंकाचं पावडर केलेलं आहे आणि आता त्याला नंतर तुपामध्ये छान याचा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही डिंकाचा कलर चेंज झालेला आहे. छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे. त्याला मी एका परातमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर सेम कढईमध्ये परत एकदा 2 चमचे एवढं छोट्या चमच्याने तूप घालून आपल्याला तुपाला थोडंसं मेल्ट करत घ्यायचं आहे. तर ही मेथी आहे जी आपण बघाशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भिजत घालताना दाखवली होती. साधारणतः याला 4 ते 5 तास झालेली आहे भिजून आणि दूध पूर्ण मेथीने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. मेथीचं पावडर फक्त 2 छोटे चमचे एवढं दिसत होतं पण मेथी आता दुधामध्ये छान फुलली आहे आणि डबल टिबल झालेली आहे. तर या मेथीला आपल्याला आता छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जेणे दुधामध्ये भिजवल्यानंतर मेथीचा काही कडवटपणा निघून गेला. पण जो काही अंश कडवटपणा राहिलेला आहे तो आता आपण तुपाने मेथी भाजणार आहोत तर त्यामध्ये पूर्ण निघून जाईल. तर असं तुपामध्ये छान आता आपल्याला जवळपास 10-1 मिनटं मेथीला पूर्ण एकदम ड्राय होईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर कंटिन्युअसली मेथीला आपल्याला स्टर करावं लागणार आहे कारण मेथी पटकन जळायचे चान्सेस असते. त्यामुळे इथे मी मेथीला 10 ते 15 मिनटं साधारणतः कंटिन्युअसली स्टर करून तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. तर इकडे आपला गुळाचा पाकही तयार होत आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा पाकही वापरू शकता पण जनरली मेथी आणि डिंकाच्या लाडूमध्ये गुळच वापरतात त्यामुळे आपण गुळच वापरणार आहोत. तर इथे पाक आपला तयार होत आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली 10 ते 15 मिनटं मेथी भाजल्यानंतर पूर्ण ड्राय झालेली आहे आणि आता याचा कलरही छान चेंज झालेला आहे. तर ही मेथीसुद्धा आता आपल्याला एका वेगळ्या परातमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर सेम कढईमध्ये आपल्याला परत थोडं 2 चमचे तूप घालून तुपाला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. तर तूप मेल्ट झालं की आता हे बदाम पावडर, काजू पावडर आणि मखानाचं पावडर तीनही वस्तू आपल्याला एकाच वेळी भाजून घ्यायच्या आहे. तर याला सुद्धा आपल्याला छान 5-7 मिनटं कलर चेंज होईपर्यंत आणि याचा छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपलं काजू, बदाम आणि मखानासुद्धा छान भाजून झालेला आहे. यालाही मी एका वेगळ्या परातमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या सेम कढईमध्ये आपल्याला परत थोडंसं तूप घालायचं आहे. तुपाला मेल्ट करून घेतल्यानंतर हे जे आपण खारकचं पावडर करून घेतलेलं होतं त्यालासुद्धा आपल्याला 2 मिनटं तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर आता खारक थोडीशी अशी मॉइश्चर सारखी दिसत आहे पण जसं जसं आपण त्याला भाजू तसं तसं ते छान मोकळी होईल आणि त्याचं छान असं एक वेगळं टेक्स्चर होईल. तर इथे खारकही छान भाजून झालेली आहे. यालाही आता आपण एका वेगळ्या परातमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर परत कढईमध्ये थोडंसं तूप मेल्ट करून घेणार आहोत आणि हे जे मिरे, जायफळ आणि वेलची लवंगचं पावडर आहे त्यालासुद्धा आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत. आणि थोडंसं 2 मिनटं ते परतून झालं की त्याच सेम कढईमध्ये आपण
याच्या सीड्स घातल्या होत्या, वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स आणि या सनफ्लावर सीड्स आहे, त्यासुद्धा आपल्याला छान तुपामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे जर खसखस असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. मी यामध्ये खसखस आणि कोकोनट नाही वापरलेलं आहे. तर या सीड्स आता आपल्या छान भाजून झालेले आहे. तर हे सर्व साहित्य आपलं छान तुपामध्ये भाजून झालेलं आहे. तर आता याला आपल्याला सर्वांना छान एक मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी यामध्ये मिक्स करायच्या आधी वेलची पावडर आणि थोडंसं सुंठ पावडर आणि थोडीशी दालचिनी पावडर घातलं होतं. तो शॉट रेकॉर्ड झालेला नाही आहे. तर त्यानंतर हे काळे मनुके आहे ते मी घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळे मनुके घालू शकता. आणि आता याला आपल्याला छान पूर्ण सर्व मिक्सचर एकजीव होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं वरून चिमूटभर मीठ मी घातलेलं आहे. हे मीठ ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण मी थोडंसं चिमूटभर एवढं मीठ यामध्ये घातलेलं आहे. तर हे सर्व पदार्थ आपले छान एकजीव मिक्स झाले की आता आपल्याला गुळाचा पाक गाळून घ्यायचा आहे. तर गुळाचा पाक कधीही आपण गाळूनच घालूया, कारण गुळामध्ये खूप जास्त खडे वगैरे असतात. तर त्यामुळे असा गुळाचा पाक छान गाळून आपल्याला याला सगळ्यांना छान आता गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला पाक गरम होता, त्यामुळे आपल्याला चम्मचने आधी हे फिरवून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं हाताने करण्यायोग्य झालं की नंतर आपण हाताने याला छान मिक्स देऊ. मी गुळाचा पाक घातला होता तेव्हा पाक थोडासा कोमट होता. तर जसं जसं तो पाक त्या लाडवाच्या मिक्सचरमध्ये मुरेल तसं ते मिक्सचर छान सॉफ्ट बनत जाईल. तर पाक थोडासा कोमट राहील तेव्हाच आपण घालू, एकदम थंड पाक घालायचा नाही. तर आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. तर आपलं जे सगळं मिक्सचर होतं ते छान पाकामध्ये मुरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता लाडू बांधायला थोडाही त्रास जात नाही आहे. पटकन हलक्या हातानेच लाडू वळले जात आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घेतलेले होते. आणि हे मिक्सचर खूप जास्त थंड होईपर्यंत तुम्ही लाडू वळायचं थांबू नका. थोडंसं हाताने मॅनेजेबल झालं की लाडू वळणं चालू ठेवा, जेणेकरून लाडू आपले छान सॉफ्ट बनतील. तर अशा पद्धतीने सर्व मेथी आणि डिंकाचे लाडू छान आपले बनून तयार झालेले आहे. तर खूप काही जास्त एकदम लांब प्रोसेस नाही आहे, एकदम साधी सोपीच प्रोसेस आहे आणि पटकन बनतात आणि साधारणतः महिनाभर पॅकबंद डब्यामध्ये लाडू जसेच्या तसे फ्रेश राहतात. तर तुम्हीही तुमच्याकडे एकदा नक्की हे लाडू डिंकाचे ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.